तर तिकडे अनेक कंटेस्टंट्स जे प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं करतायत त्यांचा कुठे ना कुठे एक जे रिअलनेस जे ऑथेंटिसिटी आहे ती कमी पडते. तर आय थिंक मी जशी आहे तशी मी तिकडे घेऊन जाणार आहे. आणि त्या घरामध्ये मस्ती, एक स्ट्रॅटेजी, एक कम्पेटिटिव्हनेस, एक जो बिग बॉसचा जो कोर आहे ते आहे की एक हेल्दी कॉम्पिटिशन अशी घेऊन जाणार आहे मी आतमध्ये. आणि नक्कीच तुम्हा सगळ्यांना खूप मजा येईल मला बघायला बिग बॉस मध्ये. आतापर्यंत तुम्ही सगळे जेवढं मला प्रेम, सपोर्ट आणि आशीर्वाद देत असा हे तुमचं प्लीज कंटिन्यू ठेवा. अँड आय एम सो एक्सायटेड फॉर यू गाइस टू सी मी इन बिग बॉस. तर टशन मी आय थिंक हेल्दी कॉम्पिटिशन त्यांनाच द्यायची कोशिश करीन ज्यांचं एक डिझर्विंग आहे. मला वीक लोकांसोबत खेळायला आवडत नाही, मला बोरिंग लोकांसोबत पण खेळायला आवडत नाही. तर जे पण त्या कॅटेगरीज मध्ये फिट होत असतील मी होपफुली त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करीन की तुम्ही अजून स्ट्रॉंग फ्रंट फूट वरती येऊन खेळा. थोडंसं एक स्पिरिट आहे बिग बॉसचं ते आपण आपल्यामध्ये ठेवूया. कुठे ना कुठे हार नाही मानली पाहिजे हे माझं मोटो आहे पहिल्यापासूनच. तर दुश्मनी दोस्ती हे तर आतमध्ये जाऊनच आपल्याला कळणार की कसं काय होणार आहे. मी काही डिसाईड करून नाही चाललीये पहिल्यापासून की मी हिच्यासोबत जाऊन हे करणार, ह्याच्यासोबत जाऊन ते करणार, असं काहीच नाहीये. इट्स ऑल गोइंग टू बी द वे इट इज सपोज टू बी रिअल. मी तेच सांगते ना, आय थिंक सगळ्यात मोठी ऍडजस्टमेंट तर हेच असणार आहे की माझ्या फॅमिलीच्या बिना राहणार आहे तिकडे. दॅट इज गोइंग टू बी द नंबर वन बिगेस्ट ऍडजस्टमेंट. आणि माझी मम्मी मला उठवायला येते सकाळ सकाळ, ती गोष्ट मी खूप मिस करणार. संध्याकाळी माझ्या फॅमिली सोबत बसून जेवण करणं ते खूप मिस करणार. खूप सारी, मी आता चालू केलं तर मी लगेचच रडायला लागेल. बट एक रुटीन जो आपला कम्फर्ट झोन असतो, तर कम्फर्ट झोन बाहेर सोडून तिकडे एवढं एक कम्फर्ट झोन सोडून तिकडे त्या बिग बॉसच्या एन्व्हायरमेंट मध्ये जाण्यासाठी खूप एक नर्वसनेस पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे. कुठे ना कुठे एक स्वप्नच असतं आय थिंक सगळ्यांचं, जे बिग बॉस बघत आलेले आहेत की त्या घरात राहून नक्की काय होतं ते आता मी चाललीये बघायला. तर त्याची खूप उत्सुकता आहे.